ओके. लेट मी शेअर द स्क्रीन पोस्ट. आपण एक ऑटोइम्युनिटी आणि कॅन्सरचं ते कम्प्लीट केलं आहे आणि काही दुसऱ्या पण डिसीजेस किंवा बद्दल वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. त्यातला सगळ्यात मोठा ज्याच्यासाठी भगवद्गीता सांगितली गेली ते आहे म्हणजे डिप्रेशन किंवा विषाद. आयुर्वेदामध्ये विषाद आणि अवसाद असे दोन डिप्रेशनसाठी म्हणजे व्याधींचं वर्णन आपल्याला सापडतात. ऑफकोर्स सिव्हिअरिटी ऑफ द सिम्पटम्सवर ते अवलंबून असतात. विषाद हा सुरुवातीचा किंवा लोअर फॉर्म ऑफ डिप्रेशन समजला जातो आणि अवसाद हा हायर डिप्रेशन समजला जातो. सो सगळ्यात भगवद्गीता जी सांगितली गेली ती बेसिकली डिप्रेशन या मेंटल डिसऑर्डरसाठी सांगितली गेली की विषाद, अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला. पहिल्याच अध्यायामध्ये याचं वर्णन आपल्याला सापडतं की संजय म्हणतो की एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. आता हा जो विषाद आहे ना, ही अवस्था बऱ्याच वेळेला सगळ्यांना म्हणजे असा कोणीही मनुष्य नसेल की ज्याला ही अवस्था किंवा प्राप्त झाली नाही ऍडल्ट एजमध्ये. म्हणजे एक साधारण 20-25 वर्षाच्या पुढे कुठलाही मनुष्य या पृथ्वीत त्याला रास नाही की जो विषाद अवस्थेतून गेलेला नाही. तर कारण ही अवस्था खूप कॉमन आहे येणं. अवसाद अवस्था प्राप्त होणं थोडी काही जर ह्याच्यावर काही ट्रीटमेंट नाही मिळाली विषाद अवस्थेवर तर अवसादाच्या फॉर्ममध्ये तो जाऊ शकतो. परंतु जसा अर्जुना अंडरवेंट द विषाद तसंच देन ही सॅट इन द चॅरियट अँड थ्रोन हिज बो अँड ॲरो म्हणजे त्याचं धनुष्य त्याचं गांडी वगैरे टाकून तो रथामध्ये बसला. आता हा अशा अशा अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला प्रत्येक जण बसलेला असतो कधी ना कधी आयुष्यामध्ये. आणि ही जी स्टेज असते ती एक आयडियल स्टेज आहे टू रिसीव्ह एनी काइंड ऑफ नॉलेज आणि एस्पेशली स्पिरिच्युअल नॉलेज. ओके. कम्प्लीट ब्लँकनेस असतो या स्टेजमध्ये. म्हणजे ऍक्च्युली डिप्रेशन अशा प्रकारे किंवा अशा प्रकारचं समजलं जातं की ती लोक शांत बसलेली असतात किंवा ती लोक ब्लॉक झालेली असतात. पण ब्लॉकेज जसा पीसी हँग होऊन जातो. कम्प्युटरच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉम्प्युटर कधी कधी हँग होऊन जातो. हँग का होतो? कारण त्याच्यामध्ये असंख्य फाईल्स आपण ओपन केलेल्या असतात किंवा असंख्य कमांड्स दिलेल्या असतात त्याला. इतक्या कमांड्स म्हणजे इतक्या एक्सेसिव्ह कमांड्स असतात किंवा एक्सेसिव्ह फ्लो ऑफ प्राणा, एक्सेसिव्ह फ्लो ऑफ थॉट्स लीड टू द कम्प्लीट हँगनेस और कम्प्लीट ब्लँकनेस ऑफ द माइंड. सो दॅट इज द डिप्रेशन, दॅट इज द विषाद अवस्था. सो आयुर्वेदामध्ये विषाद आणि त्याच्या पुढची अवसाद अशा दोन मनोव्याधींचं वर्णन आपल्याला आहेत ती आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण सापडतात. इव्हन त्याची लक्षणं पण दिलेली आहेत भगवद्गीतेमध्ये. पण आता गंमत अशी असते ही स्लाईड नंतर घेऊ आपण. त्याची लक्षणं ऍक्टिव्ह सिम्पटम्स दिलेली आहेत की सिदंती मह गात्राणि मुखम च परिशुष्यती. ही ऍक्टिव्ह सिम्पटम्स आहेत डिप्रेशनची की माझ्या सिदंती मम गात्राणि मला म्हणजे मी तो वॉरियर होता अर्जुन. लक्षात घ्या त्याचा फिजिकल स्ट्रेंथ त्याचा मेंटल स्ट्रेंथ किती असेल की तो ज्याला आपण म्हणू की सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. पांडवांपैकी एक श्रेष्ठ पांडव होता. त्याला काही फिजिकल डिसॅबिलिटी किंवा फिजिकल कुठल्याही प्रकारची शारीरिक किंवा ऊर्जाच्या लेव्हलवर त्याला कमतरता असायची गरज नाही. परंतु जर मनामध्ये विषाद अवस्था उत्पन्न झाली तर सिदंती मम गात्राणि म्हणजे माझे गात्र किंवा माझे जे इंद्रिय आहेत, माझे जे बॉडी पार्ट्स आहेत ते सगळे सिदंती म्हणजे स्टॅमिना त्यांचा निघून गेला आहे. कोणीतरी त्यातला स्टॅमिना खेचून घेतला आहे. डिक्रीज्ड फिजिकल स्टॅमिना. हा इज वन ऑफ द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ द ऍक्टिव्ह डिप्रेशन. त्याच्यानंतर मुखमच्या परिशिष्यती, ड्रायनेस ऑफ माउथ, ही सगळी सिम्पटम्स तुम्हाला अक्यूट फेजेस ऑफ द डिप्रेशन मध्ये सापडतात. बॉडी ट्रेमर्स, वेफत्तुश्च शरीरे, त्याच्यानंतर बॉडी चिल्स, रोमहर्षश्च जायते. बॉडी चिल्स किंवा त्याला आपण म्हणू की सर्वांग म्हणजे थरथरणे, कुठल्या एखादा बॉडी पार्ट किंवा संपूर्ण अंग सुद्धा थरथरणे. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्षैव परिदह्यते. म्हणजे माझ्या हातातून गांडीव निघून जात आहे किंवा पडून जात आहे म्हणजे मला मस्क्युलर डिक्रीज बिकॉज ऑफ द डिक्रीज मस्क्युलर पॉवर. ओके. बर्निंग ऑफ बॉडी, स्किनचं बर्निंग सेन्सेशन्स असतात थोडंसं नेक्स्ट स्टेजमध्ये विषादाच्या. हस्तेव त्वक्ष एव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः.
म्हणजे मला उभंच राहता येत नाहीये. मी अवस्थातो म्हणजे मी उभा राहू शकत नाहीये किंवा मी कुठलाही स्टँड घेऊ शकत नाही. मी कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीये. कारण मी कंप्लीट मला भ्रम झालेला आहे. मला कन्फ्युजन झालेलं आहे. ते अतिशय सुंदर श्लोक जशी ॲक्टिव्ह सिम्प्टम्स ऑफ द डिप्रेशन जे तुम्हाला असेच्या असे किंवा थोडंसं ह्याच्यामध्ये शब्दाचं रूपांतर करून आयुर्वेदामध्ये अविषाद अवस्थेमध्ये सापडतात. म्हणजे एक्झॅक्टली ही सिम्प्टम्स भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहेत आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलेली आहेत. तर आता असे जेव्हा डिप्रेशनमध्ये जातात, सो आपल्याला काय करायचं आहे, तर पण त्याच्या आधी एक आपण स्लाईड घेणार आहोत. ते म्हणजे की बऱ्याच वेळेला विषाद आणि वैराग्य ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट केलं जातं. ओके. कारण विषाद ही एक अवस्था असते आणि वैराग्य ही एक दुसरी अवस्था असते. ओके. सो विषाद हा भगवद्गीतेचा पहिला चॅप्टर आहे आणि त्याच्यासाठी 2 मोठी पुस्तकं आपल्याकडे आहेत. एक आहे भगवद्गीता आणि दुसरं आहे योग वसिष्ठ. ओके. योग वसिष्ठ नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. ते भगवद्गीता वाचल्यानंतर कधीतरी योग वसिष्ठ वाचायला घ्या. अतिशय सुंदर भगवद्गीतेसारखंच भगवद्गीतेसारखं फेमस नाहीये, पण सुंदर पुस्तक आहे. सुंदर ग्रंथ आहे. सो भगवद्गीतेचा पहिला चॅप्टर आहे अर्जुन विषाद योग आणि योग वसिष्ठाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आहे वैराग्य प्रकरण. रामाचं आलेलं वैराग्य प्रकरण. Bhagavad is a description or conversation between Arjuna and Krishna, whereas Yoga Vasishtha is a conversion between sage Vasishtha आणि श्रीराम. श्रीरामानी आणि वसिष्ठांमध्ये झालेला तो संवाद आहे. अशाच प्रकारचा आहे. जसा कृष्ण अर्जुनाला विचारतो तशाच प्रकारचा संवाद राम आणि त्यांचे गुरु वसिष्ठ ह्याच्यामध्ये झालेला आहे. आता विषाद अवस्थेमध्ये जे ज्ञान दिलं जातं, कृष्णाने जे अर्जुनाला दिलं किंवा ते टेम्पररी रिलीफ देऊन जातं. अर्जुना इज ओन्ली कन्सर्न विथ द इमिजिएट इश्यू, की बाबा मला आता बॅटलफील्डवर लढायचं आहे. तर मला समजत नाहीये काय करायचं. तर हे त्याचा प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह केला गेला. कारण त्याला तो कन्फ्युजच झाला होता त्या फक्त तेवढ्यापुरता किंवा त्याला विषाद अवस्था जे त्याला जे सिम्प्टम्स दिसत होते, त्याचं जे डिप्रेशन होतं. हे डिप्रेशन हे त्या फक्त मी लढू की नको लढू एवढ्या प्रश्नापुरतं मर्यादित होतं, की आता माझं कर्तव्य काय आहे. परंतु जे वैराग्य येतं त्याच्यामध्ये काय असतं, की तो पर्मनंट क्युअर असतं. तेव्हा जेव्हा उपदेश दिला जातो, त्यावेळेलाच तो पर्मनंट क्युअर कॉस्ट म्हणजे लीड करतो किंवा तिथे मनुष्य जाऊ शकतो. किंवा रामाच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, अर्जुनाच्या बाबतीमध्ये काय झालं सगळ्यांना माहिती. पण रामाच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, की त्यांनी जेव्हा तो गुरुकुलामधून परत आला आपल्या ह्याच्यामध्ये एक मिनिट. गुरुकुलामधून जेव्हा तो परत आला, तेव्हा त्याला आजूबाजूला सगळीकडे दुःखच दिलं. दुःख, कटकर, कारस्थानं, कपट वगैरे असं दिसायला लागलं आणि त्याची आयुष्यावरची त्याचा अटॅचमेंट कमी झाली किंवा त्याला या आयुष्यातली अटॅचमेंट कमी झाली. त्याला वैराग्य उत्पन्न झालं. आणि ही रिअलाइज दॅट प्रॉब्लेम्स आर नॉट फ्रॉम आउटसाइड, दे आर फ्रॉम इनसाइड ऑफ द पीपल. त्यामुळे तो कुठेतरी लोकांपासून डिटॅच होत गेला. लोकांपासून त्याला मला हे करायचं नाही, मला ते करायचं नाही, मला ते करायचं नाही. कारण बेसिकली विषाद आणि वैराग्याची एक्सटर्नल सिम्प्टम्स जी मगाशी आता बघितली, ती बरीचशी सेम असतात. बरीचशी सेम असतात. पण त्याची रिझन्स वेगवेगळी आहेत. ओके. तर ती फाइंड आउट करायला लागतात. कारण जेव्हा पेशंट येतो, त्यावेळेला तो बेसिकली वैराग्य अवस्थेमध्ये आहे का विषाद किंवा अवसाद स्टेजमध्ये आहे, हे फाइंड आउट करणं डिफिकल्ट असतं. सो ह्याच्यातला बेसिक डिफरन्स आपल्याला फक्त समजून घ्यायचा आहे. आणि स्पिरिच्युअल टीचिंग्स डू नॉट गो इन द इनसाइड कोर इन दिस विषाद अवस्था. अर्जुनाने जेव्हा गीता ऐकली आणि युद्धाला तयार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम आले नाहीत का? आले. जेव्हा तुम्ही जर ऐकलं असेल, महाभारत वाचलं असेल, कृष्ण म्हणजे कृष्णाने देह सोडताना सुद्धा अर्जुनाला पुन्हा या सगळ्या गीतेचा उपदेश केला. ओके. जिथे उद्धव आणि अर्जुन आणि उद्धव हे जेव्हा पुन्हा तिथे कृष्णाचं ते पाय असा वरती घेऊन त्या व्याधाने त्याची शिकार वगैरे केली. ते सगळं ती जी स्टोरी होती. तेव्हा तिथे सुद्धा हे सगळं भगवद्गीतेचं नॉलेज किंवा हे सगळे प्रश्न पुन्हा अर्जुनाने विचारले त्याला. आणि पुन्हा उद्धव आणि अर्जुन आणि काही लोकं तिथे गेली होती शेवटच्या कृष्णाच्या स्टेजमध्ये. म्हणजे प्राण सोडण्याच्या वेळेला आणि पुन्हा हे सगळं डिस्कस केलं. म्हणजे अर्जुनाला त्याच्यानंतर प्रॉब्लेम आले नाहीत का गीता ऐकल्यानंतर? तर तसं नाही आहे. तो पुन्हा त्याच्याच चुका त्यांनी केल्या किंवा पुन्हा त्याला तो कन्फ्युजन स्टेटमध्ये अनेक वेळा गेला विषाद अवस्थेमध्ये. परंतु वैराग्याच्या बाबतीमध्ये असं नसतं. जेव्हा स्पिरिच्युअल टीचिंग्स टू पर्सन इन वैराग्य अवस्था कॅन एंटर इंटू द डीप स्टेट ऑफ माइंड.
जसं रामाला जेव्हा वसिष्ठांनी उपदेश केला, तो त्याच्या डीप कॉन्शियस स्टेटमध्ये गेला आणि देन ही गेट एनलाइटनमेंट किंवा त्यांनी एक धर्म स्वीकारला आणि त्या धर्म स्वीकारून किंवा ती एक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ती मनोवस्था स्वीकारून त्यांनी पुढचं सगळं रामायण जे काही आपण रामाच्या स्टोरीमध्ये वाचतो. कारण त्याला डिटॅचमेंट ॲक्चुअली क्रिएट झाली होती. त्याची फार सुंदर-सुंदर अनेक उदाहरणं आहेत पुढे. आता वेळेच्या अभावी फारशी सांगू शकत नाही. परंतु तो कंप्लीटली डिटॅच्ड होता. जे काही पुढे त्याच्यानंतर झालं, सीतेशी विवाह, राज्य, अवस्था या सगळ्या स्टेजमध्ये तुम्ही जर बघितलं, की एवढा मनुष्य डिटॅच कसा वागू शकतो, की आपल्या बाबतीत एवढी कटकारस्थानं करत असताना सुद्धा माणसं. मग ते कैकेयीचं प्रकरण, वरदानाचं, त्याच्यानंतर असंख्य ज्या गोष्टी होत गेल्या, 14 वर्षाचा वनवास आणि कुठलीही अवस्था, सीतेचं अपहरण, कुठलीही अवस्था बघा, की कुठलाही मनुष्य इतका डिटॅच राहू शकत नाही. तो त्याला त्या वैराग्य अवस्थेमध्ये वसिष्ठांनी केलेल्या उपदेशामुळे तो वैराग्य अवस्थेमध्ये किंवा तेव्हा जो उपदेश केला होता, त्यांनी त्याला साक्षात्कार किंवा त्याचा ॲक्चुअली आयुष्याचा पर्पज त्याला सापडला. ते 16-17 वर्षाचा होता गुरुकुलवंत परत आलेला श्रीराम. तेव्हा त्याला हा उपदेश केला गेला आहे. सो देअर इस अ बेसिक डिफरन्स बिटवीन तसं अर्जुनाच्या बाबतीत झालं नाही. अर्जुनाच्या बाबतीमध्ये बिकॉज ही वॉज कन्फ्युज्ड फॉर अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम किंवा त्याचं जे कन्फ्युजन होतं ते विषाद अवस्थेतलं होतं आणि रामाचं जे कन्फ्युजन होतं ते वैराग्य अवस्थेमुळे आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. वैराग्य पीपल किंवा the person who has got a vairagya don't need any kind of, they just need a spiritual guidance, they don't need any kind of treatment. But विषाद अवस्थेतल्या माणसांना ट्रीटमेंटची गरज पडते. सो आपल्याला पुढे काय सोल्युशन्स दिलेली आहेत. अख्खी भगवद्गीता त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता ही ती एका श्लोकातच सांगते, की हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. असंख्य पूर्ण 700 श्लोक आता काही किंवा 500 श्लोक सांगू शकत नाही. कृष्ण काय म्हणतो, की "तू सगळं माझ्यावर सोड." जेव्हा डिप्रेशनच्या पेशंटला, की "तुझं सगळं माझ्यावर सोड आणि तू प्रत्येक गोष्ट करून मोकळा हो. तू इथे इथे थांबलेला आहेस आत्ता या स्टेजवर. तू काय करतो आहेस, की मी हे केलं तर काय होईल? ते केलं तर काय होईल? या ह्याच्यामध्ये अडकलेला आहेस. म्हणजे कर्मफळाच्या पाठीमागे लागलेला आहेस. जे रिझल्टच्या पाठीमागे लागलेला आहेस. ते रिझल्ट इज ऑल्वेज लाइक अ कॅचिंग द सँड. वाळू पकडण्यासारखं आहे, ते तुला कधीच करता येणार नाही कर्म. त्यामुळे हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जर तू फेल झालास, जर तू हरलास, तर काय होईल? तुला स्वर्गप्राप्ती होईल. आता स्वर्गप्राप्ती होईल म्हणजे काय होईल? तर तुला एक्सपिरियन्स मिळेल. एखादी गोष्ट केल्यानंतर आपण समजा हरलो किंवा ती गोष्ट फुकट गेली, तर काय होईल? की आपल्याला 4 गोष्टी समजतील, की कुठल्या कारणांमुळे ती फुकट गेली किंवा कुठल्या कारणांमुळे आपल्याला यश नाही मिळालं. नेक्स्ट टाईम तीच ॲक्टिव्हिटी करताना आपण पूर्वीच्या अनुभवांनी सक्षम होऊन ते कार्य करू. सो यू विल गेट एन एक्सपिरियन्स. तुला स्वर्ग मिळेल म्हणजे असं नाही ते देवेंद्र वगैरे अप्सरा असतात आणि तिकडे जाऊन त्या स्वर्गात पडशील असं नाहीये. सो तुला एक्सपिरियन्स मिळेल, तुला ज्ञान मिळेल, की काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचं नॉलेज तुला मिळेल. आणि सक्सेस झालास तर आहेच प्लेजर. जित्वा वा भोक्षसे महिम. जर तू जिंकलास, तर तुला त्या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. सो डोंट कीप ऑन ड्वेलिंग की व्हॉट टू डू एंड व्हॉट नॉट टू डू. जे अर्जुनाचं झालं होतं विषाद अवस्थेमध्ये गेल्यानंतर जाताना, की मला समजत नाही मी काय करू? तिथेच म्हणजे अडून राहतात माणसं, की त्यावेळेला कृष्णाची म्हणजे कृष्णाला हाक मारायची 2 मिनिटं किंवा 10 मिनिटं किंवा अर्धा तास किंवा 1 दिवस ज्या प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर अवलंबून आहे हा कालावधी. विचार करा आणि जे तुम्हाला आतून गाईडलाईन्स मिळतात त्या फॉलो करायला सुरुवात करा. ओके. कारण तुझ्या कंट्रोलमध्ये काहीच नाहीये. तुला असं वाटतं, की मी एक मार्ग निवडला तर मी पोहोचू शकेन. मी दुसरा मार्ग निवडला तर पोहोचू शकणार नाही. तो डेस्टिनेशनला पोहोचणे हे तुझ्या हातामध्ये नाहीये. तुझ्या हातामध्ये फक्त ॲक्शन करणं किंवा कर्म करणं, ड्युटी करणं, आपली कर्म करणं हे एवढंच आपल्या हातामध्ये आहे. रिझल्ट्स कधीच कुठल्याच माणसाच्या कंट्रोलमध्ये नसतात. सो हे खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे आता हे एक्सपिरियन्सनी जास्त समजू शकतं बोलण्यापेक्षा. कर्म करणं एवढंच आपल्याला म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कुठली सिच्युएशन कशी टर्न होते आणि कुठे डेस्टिनेशनला जाते हे आपल्या हातामध्ये, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तेव्हा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून कर्म करत राहा. हे अर्जुन सॉरी कृष्ण अर्जुनाला सांगतो, की दॅट इज अ सोल्युशन फॉर द डिप्रेशन. आता एकच मिनिटं.
हम्म. हा, हे घेऊ शकतो आपण छोटस की एक दुसरा फार महत्वाचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. इट इज अबाउट द इन्फर्टिलिटी. ओके. खूप मेजर किंवा कम्प्लीट गायनॅक डिपार्टमेंट ह्याच्यावर अवलंबून असतं की फर्टिलिटी आणि इन्फर्टिलिटी. ओके. तर त्याचे काही उल्लेख भगवद्गीतेमध्ये सापडतात. अशा असंख्य म्हणजे इन्फर्टिलिटीचे बरेच कॉजेस आहेत, जे फिजिकल कॉजेस आहेत ते तर दूर करता येतात, नाही अशातला भाग नाहीये. पण असंख्य कॉजेस आहेत की ज्याच्यामध्ये समजतच नाही की का इन्फर्टिलिटी आहे. म्हणजे फिजिकली द मेल इज कॅपेबल, फिमेल इज कॅपेबल, स्पर्म ओव्हमची क्वालिटी आहे, हॉर्मोनल त्यांचा स्टडी केला असतो. सगळे हॉर्मोनल स्टेट्समध्ये व्यवस्थित त्याचा फ्लक्च्युएशन्स होतं आहे. मेन्स्ट्रुएशन किंवा इव्हन स्पर्म ची क्वालिटी हे सगळं कंप्लीट इट इज नॉर्मल. स्टिल द कपल डू नॉट कन्सीव्ह. ओके. किंवा द लेडी डू नॉट कन्सीव्ह. आता अशी अननोन इटिओलॉजीची इन्फर्टिलिटी बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येते. सो त्या बाबतीमध्ये एक उल्लेख भगवद्गीतेमध्ये आहे. ते म्हणजे मम योनिर महद ब्रह्मम तस्मिन गर्भ दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. आता बेसिकली हाऊ लाईफ स्टार्ट्स, एक छोटासा उल्लेख आपण मागे केला होता या बाबतीमध्ये की लाईफ कसं सुरू होतं किंवा जीव कसा जन्माला येतो. कन्सेप्ट द लेडी इज कन्सिव्ड म्हणजे काय, कन्सेप्शन कसं होतं, या बाबतीमध्ये कुठलीही मेडिकल पॅथी तुम्हाला फारशी, आयुर्वेद थोडाफार गर्भकार भाव वगैरे आहेत ते सांगू शकतं, परंतु एक्झॅक्ट त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन नाही, जे डिस्क्रिप्शन ऍक्च्युली उपनिषदांमध्ये आणि भगवद्गीतेसारख्या पुस्तकांमध्ये आहे. सो बेसिकली स्पर्म आणि ओव्हन ह्याचं फ्युजन झाल्यानंतर चाइल्डचा बर्थ होतो, हे जे काही आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजीनी समजलं, इज दॅट अ फायनल ट्रूथ? जर आपण एखादा स्पर्म घेतला आणि एखादा ओव्हम घेतला आणि त्याचं इन विट्रो किंवा इन युट्रो फर्टिलायझेशन केलं, तर जीव जन्माला येणार आहे का? नक्की? तर त्याचं उत्तर नाही. म्हणजे कधी येईल, कधी नाही येईल. त्यामुळे जस्ट फ्युजन ऑफ द स्पर्म अँड ओव्हम डू नॉट रिझल्ट इन द चाइल्ड बर्थ. ह्याच्या पलीकडे आणखीन काहीतरी आहे. ओके. सो ज्याचा उल्लेख आपल्याला भगवद्गीतेत सापडतो की मम योनिर महद ब्रह्म. सोर्स ऑफ बर्थ काय आहे किंवा जीव कसा जन्माला येतो, तो महद ब्रह्म, माझ्या माझ्या महद ब्रह्मामुळे जन्माला येतो. गॉड किंवा मी त्याच्यामध्ये तस्मिन गर्भ दधामी अहम, मी त्याच्यामध्ये गर्भ किंवा मी त्याच्यामध्ये प्राण टाकतो. तस्मिन गर्भम दधामी अहम असं म्हटलेलं आहे कृष्णाने त्याच्यामुळे, की मी त्याच्यामध्ये जीव टाकतो किंवा मी त्याच्यामध्ये जीव देतो, प्राण देतो किंवा कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये उत्पन्न करतो. संभव सर्वभूतानां ततो भवती भावरत. आणि त्यातून सगळ्या जीवांचा जन्म सुरू होतो किंवा त्याचा जीव सुरू होतो. गॉड पुट हिज महद ब्रह्म इन ब्लॅस्टुला स्टेट. त्यामुळे आणि हे मेडिकल टेक्नॉलॉजीच्या किंवा मनुष्याच्या कंट्रोलच्या पलीकडे आहे. स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन करण्यासाठी आपण बऱ्याच हायर टेक्नॉलॉजी शोधून काढल्या आहेत. पण तिथे फ्युजन झाल्यानंतर ब्लॅस्टुला स्टेटमध्ये त्याच्यामध्ये जीव कोण टाकतं? तर तो कृष्ण सांगतो आहे या श्लोकामध्ये, की तस्मिन गर्भम दधाम्यहम, मी त्याच्यामध्ये गर्भाची किंवा त्याच्यामध्ये प्राणाची हे करतो आहे किंवा प्रतिष्ठापना करतो आहे. आता so basic cause of the birth is a union of Prakriti and Purush and not the union of sperm and ovum, according to Upanishadas philosophy. आता हे महत ब्रह्मन हा शब्द बेसिकली महत या मुंडक उपनिषदामधून आलेला आहे. आणि हे महत हे त्रिगुणांचं कॉम्बिनेशन असतं किंवा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन असतं महत ब्रह्मन. किंवा ज्याला आपण जीव म्हणू, ज्याला आपण मागे आपण जीवात्मा असं म्हटलेलं आहे मागच्या एका काही स्लाइड्समध्ये. सो ही लोअर फॉर्म ऑफ एनर्जी आहे किंवा अपरा प्रकृती आहे, हा जीवात्मा आहे. हा 24 प्रकारच्या एलिमेंट्सनी किंवा पंचमहाभूत, पंचतन्मात्रा वगैरे मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. तो आपले 24 एलिमेंट्स घेऊन तिथे आतमध्ये त्या ब्लॅस्टुलामध्ये एंटर करतो. ओके. आणि जेव्हा त्याची इच्छा असेल, म्हणजे देवाची इच्छा असेल, त्याच वेळेला हे परा आणि अपरा प्रकृतीचं फ्युजन होतं किंवा त्याच वेळेला त्याच्यामध्ये जीव जन्माला येतो. अजून तरी माणसाकडे ही टेक्नॉलॉजी किंवा माणसाच्या कंट्रोलमध्ये ही टेक्नॉलॉजी नाही. आता हे कसं समजून घ्यायचं? ते एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ शकतो. जर तुम्हाला माहिती असेल, तर फिमेल स्कॉर्पिओ जी असते ना, फिमेल स्कॉर्पिओ शी डिलिव्हर्स द एग्स इन द राईस ग्रेन्स. भाताची जी रास असते
किंवा भाताची जी पोती असतात किंवा मोठी मोठी कोठारं असतात, त्या कोठारांमध्ये ना भात जो साठवून ठेवलेला असतो तर त्याच्यामध्ये काय करतं फिमेल स्कॉर्पिओ एंटर त्या राशीमध्ये जो तिथे ठेवलेला असतो त्याच्यामध्ये एंटर करतं आणि तिथे ती एग्स डिलिव्हर करते. ओके. सो इट इज सेड दॅट स्कॉर्पिओ इज बॉर्न ड्यू टू ऑर फ्रॉम द राईस. म्हणजे असा एक मान्यता आहे की भातामधून म्हणजे ह्याचा विंचवाचा जन्म होतो. आता रिअली भातामधून विंचवाचा जन्म होतो का? हे आपलं अज्ञान आहे. ते आपल्याला वाटलं भातातून विंचू जन्माला आला. पण ती फिमेल स्कॉर्पिओ तिथे जाऊन एग्स डिलिव्हर करते. दिस इज द ट्रुथ. की राईस इज नॉट द क्रिएटर ऑफ द स्कॉर्पिओ. तो जन्म राईस काही स्कॉर्पिओला जन्माला घालत नाही. इट इज अ फिमेल स्कॉर्पिओ हू डिलिव्हर्स द एग इन द राईस ग्रेन्स. ओके. सो तसंच अपरा प्रकृती किंवा जी स्पर्म आणि ओवम आहे, ही काही जीवाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत नाही आहेत. ती फक्त एक स्थूल भाव आहे किंवा स्थूल मटेरियल थिंग आहे. ॲक्चुअली जेव्हा कृष्ण किंवा गॉड पुरुष किंवा महत ब्रह्मन त्या ह्याच्यामध्ये टाकतो, तेव्हाच तो लाइक फिमेल स्कॉर्पिओ, तेव्हाच तो जीव जन्माला येतो. किंवा त्याचं प्राण किंवा जो जीवात्मा आहे, तो त्याच्यामध्ये एंटर होतो. तो म्हणजे ज्याचा जन्मच किंवा आपला जन्मच कृष्णाच्या कृपेने झाला आहे. जर कृष्णाची कृपा नसती किंवा देवाची कृपा नसती, तर कदाचित आपण कुठल्याही ब्लास्टुलामध्ये आपण एंटरच होऊ शकलो नसतो. त्यामुळे मग त्याची भक्ती करायला काहीच हरकत नाही, राइट? की ज्याचा आपलं लॉन्चिंगच इथे या पृथ्वी तलावर लॉन्चिंगच ज्याच्या कृपेमुळे झालेलं आहे. त्याची भक्ती करण्यामध्ये काहीच अडचण नसावी. पण कसं असतं हे नॉलेज नसतं. त्यामुळे मग डिफिकल्ट होऊन जातं. सो म्हणजे ज्याच्यामुळे आपले लॉन्चिंग या पृथ्वीवर झालेलं आहे, त्याच्याप्रती अनन्य भावाने शरण जायला काहीच हरकत नसावी. कारण तो नसता तर आपण पृथ्वीवर लॉन्चच झालो नसतो. स्पर्म, ओव्हम किंवा आई-वडील किंवा माता-पिता हे एक माध्यम आहेत या पृथ्वीवर जन्माला येण्याचं. पण आपल्याला जन्म हा देवाने दिलेला आहे. जनरली जेव्हा आपण सामान्यतः असं म्हणतो, सो वी हॅव कंप्लीटेड धिस टॉपिक. आय विल स्टॉप धिस रेकॉर्डिंग फर्स्ट.